जर तुम्ही सुद्धा महिना 5,000 रुपये SIP करू शकताय तर तुमचा फ्युचरचा 1 करोडचा पोर्टफोलिओ तयार आहे असं मी म्हणू शकतो. कारण आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपले गोल असते की आपल्याला ॲटलिस्ट 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. आणि 1 करोडच का? कारण तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की पहिला 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि पहिला 1 करोड बनवणं हार्ड आहे, साहजिक गोष्ट आहे. आणि 1 करोड बनवण्यासाठी टाईम लागतो आपल्याला. पण आपण कशा पद्धतीनं SIP करून आपला 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवू शकतो. आणि हे नॉर्मल SIP जर केला तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा 1 करोडचा पोर्टफोलिओ बनणार नाही. आपल्याला त्यात स्मार्टली SIP करावं लागेल. आणि हे तुम्हाला मी प्रॉपर कॅल्क्युलेशन दाखवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही स्मार्टली SIP करून 1 करोडचा पोर्टफोलिओ जास्त वेळ न होता लवकरात लवकर टाईममध्ये आपण 1 करोडचं कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि जे की आपण रिअलिस्टिक पूर्ण कॅल्क्युलेशन घेणार आहे की 1 करोड आपण असं नाही की काहीही रिटर्न आपण गृहीत धरले आणि त्यावरून आपण कॅल्क्युलेशन करतोय. तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देतो. तर मी आशिष जाधव NISM सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि बऱ्याच इन्व्हेस्टर्सला, क्लायंटला आम्ही गोल प्लॅनिंग करण्यामध्ये, त्यांचं पर्सनल फायनान्स मॅनेज करण्यामध्ये, त्यांचं ॲसेट ॲलोकेशन करण्यासाठी मदत करतो. आणि बऱ्याच क्लायंटला आपण सर्व्हिससुद्धा देतो त्यांचे SIP, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स यासाठी. आणि तुम्हालाही जर वाटते की तुमचं पर्सनल फायनान्स प्रॉपर तुम्हाला गायडन्स पाहिजे, हँड होल्डिंग पाहिजे, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. कारण आपला मागचा व्हिडिओ 3,000 रुपये SIPवाला बऱ्याच लोकांनी बघितला. जवळपास 33,000 लोकांनी महाराष्ट्रातून व्हिडिओ बघितला आणि त्यातल्या भरपूर लोकांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केले. पण त्यातले मॅक्सिमम लोकांचं टाईमपाससाठी कॉल होता. कोणाला म्हणणं होतं कोणाचं की आमची SIP ऑलरेडी चालू आहे, तर हे फंड कसे आहेत आम्हाला फंड सांगा. म्हणजे त्यांचा फंड रिव्ह्यू त्यांना पाहिजे होता. मग काही जणांचं असं म्हणणं होतं आम्हाला फक्त माहिती द्या, आम्ही 1 ते 2 आपलं 6 महिन्यांनी 1 वर्षांनी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर बऱ्याच जणांनी टाईमपाससाठी कॉल केलेला होता. आणि काही सिरियस इन्व्हेस्टरसुद्धा होते ज्यांनी SIP चालू केली, त्यांचे लमसमसुद्धा केले आपल्याकडं. तर माझं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला घेऊन सिरियस असाल, तुम्हाला लगेच इन्व्हेस्टमेंट चालू करायची आहे, प्रॉपर गायडन्स पाहिजे, तरच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि मिनिमम 5,000 रुपये SIP चालू करायचे आहे तरच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. नाहीतर टाईमपास करण्यासाठी कॉल करू नका, जेणेकरून तुमचाही वेळ वाया जाणार नाही आणि माझाही वेळ वाया जाणार नाही. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन सांगतो मी. 1 करोडचा जो माइलस्टोन आपल्याला अचीव करायचा आहे, तर ते आपल्याला करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट महिना किती ठेवायची आहे, आपल्याला टाईम पिरियड किती पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला रिटर्न किती भेटायला पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर आपला 1 करोडचा पोर्टफोलिओ तयार व्हायला पाहिजे. ते तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन मी दाखवून देतो इथं की आपल्याला कसं लवकरात लवकर अचीव करता येईल 1 करोडचा पोर्टफोलिओ स्मार्टली. ते तर हे आपलं ॲसेट प्लसचं कॅल्क्युलेटर आहे आणि यावर तुम्हाला दाखवतो की आपण कशाप्रकारे SIP करू शकतो. तर आपण व्हिडिओमध्ये काय सांगितलं की 5,000 रुपयाचं आपण बजेट पकडून चालतो आहे. तर आपण 5,000 रुपये महिना SIP करायची आपल्याला आणि 12% रिटर्न पकडणार आहे. कारण रिटर्न एक्सपेक्ट आपण जास्त नाही करायचं लॉंग टर्ममध्ये. तर 20 वर्षाचा टाईम पिरियड पकडून चालू. कारण इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणलं तर आपल्याला जास्तीत जास्त टाईम द्यावाच लागतो. तर 5,000 रुपयाची SIP 20 वर्षासाठी आपण करतो आहे. 12%चे आपल्याला रिटर्न भेटले तर आपला पोर्टफोलिओ होतो 50 लाखाचा. म्हणजे 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करून फक्त 50 लाखाचा पोर्टफोलिओ होतो आपला. आणि आपल्याला जर त्याला 1 करोडचं बनवायचं आहे तर त्याला अजून आपल्याला जवळपास पुढची 6 वर्ष थांबावं लागणार आहेत, तेव्हा आपला 1 करोडचा पोर्टफोलिओ बनणार आहे. पण आपल्याला इथं काय करायचं आहे की साधी SIP करायची नाही, आपल्याला थोडं स्मार्ट त्यात ऑप्शन निवडायचं आहे आणि 20च वर्षात आपल्याला 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे की आपण ज्या वेळेला 5,000 रुपयाची SIP चालू करतो तर ती आज आपल्यासाठी नॉर्मल आहे, जास्त वाटते. पण पुढच्या 3-4 वर्षांनी ज्यावेळेस आपलं इन्कम चांगलं वाढेल, महागाई वाढणार आहे, त्यावेळेस आपल्याला 5,000 रुपयाची अमाऊंट जास्त वाटणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, दरवर्षी जसं आपली थोडीशी पेमेंट वाढेल, इन्कम वाढेल, तसं आपल्या SIPला स्टेपअप करायची. म्हणजे 10%नी आपण SIPला आपल्या स्टेपअप करतो आहे समजा, किंवा तुम्ही अमाऊंटनुसार सुद्धा करा, कोणी 1,000 रुपयांनी वाढवा, कोणी 500 रुपयांनी वाढवा. तर आपण एक स्टँडर्ड पकडून चलू की 10%नी दरवर्षी मी माझी SIP वाढवणार. तर मग 10%नी SIP वाढवला तुम्ही, तर सेम कॅल्क्युलेशन आपण बघितलं, सेम SIP सेम वर्ष, तर टोटल आपली इन्व्हेस्टमेंट होते 34 लाखाची आणि 20 वर्षामध्येच आपला 1 करोड रुपयाचा पोर्टफोलिओ तयार होत आहे.
काय चेंज केलं आपण? फक्त 10% SIP वाढवले. यावर्षी 5,000, पुढच्या वर्षी 5,500, त्याच्या पुढच्या वर्षी 6,050, असं फक्त आपल्याला प्रत्येक वर्षी 10% SIP वाढवायचे. तर आपले पुढचे 6 वर्ष कमी होऊन 20 वर्षात 1 करोड रुपयाचा पोर्टफोलिओ बनवते. हे असते स्टेपअप केल्यानंतर स्मार्ट इन्व्हेस्टिंगची पॉवर असते. आणि हेच जर तुम्ही 10% स्टेपअप ठेवूनच जिथं 26 वर्ष थांबत होतात, तसंच जर 26 वर्ष थांबलात तर तुमचा 2.5 करोड रुपयाचा पोर्टफोलिओ होतो आहे. म्हणजे बघा, 1 करोड बनवायला तुम्हाला 20 वर्ष लागले, पण पुढच्या 6च वर्षात तुमचा 2.5 करोडचा पोर्टफोलिओ होतो आहे. हे होतं ज्यावेळेस आपण स्मार्टली प्लॅनिंग करून आपल्या इन्व्हेस्टमेंटला वाढण्यासाठी टाईम देतो. त्यामुळे आपल्याला तेही करायचं नाही. आपल्याला 20 वर्ष थांबायचं आहे, 10%ने स्टेपअप करायचं आहे, 1 करोडचा पोर्टफोलिओ आपला तयार आहे. मग काही जणाला वाटतं की मला 20 वर्ष नको, मला लवकर पोर्टफोलिओ आपला तयार करायचा 1 करोडचा, किंवा त्यावेळेस महागाईला पकडून चाललं आपण तर 1 करोडची व्हॅल्यू आताची, तेव्हा 1 करोड राहणार नाही. तर तुम्ही सिंपल आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवा. 5,000ची जर तुम्ही 10,000 करू शकता तर 10,000 करा. 10,000 केल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ लवकर 1 करोडचा बनतो. जवळपास 15 ते 16 वर्षामध्ये. तुम्ही समजा 10,000ने जर बघितलात तर 15 ते 16 वर्षामध्ये तुम्ही तुमचा 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवता. 16 वर्षामध्ये 1 करोडचा पोर्टफोलिओ बनतो. आणि तेच तुम्ही 20 वर्ष थांबला तर तुमचा 2 करोडचा पोर्टफोलिओ होत आहे. ते 26 वर्ष थांबला तर तुमचा 6 करोडचा पोर्टफोलिओ होत आहे. म्हणजे एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा, नक्की तुमचा पोर्टफोलिओ चांगला बनतो. तर आपण हे कॅल्क्युलेशन आता बंद करू. आपण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं सोप्या पद्धतीने एकदम, की 5,000ची SIP करायचे, एवढे पैसे बनणार, हे सगळं ठीक आहे. पण ही जर्नी स्मूथ राहणार आहे का? की आपण 12%ची रिटर्न पकडले आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला चालू केलात, तुम्हाला प्रत्येक वर्षी 12% रिटर्न भेटणार आणि एकदम तुम्ही 20 वर्षात 1 करोडचा माइलस्टोन अचीव करणार. तर एवढी सोपी जर्नी राहणार नाही. मार्केटमध्ये करेक्शन येतात, मार्केटमध्ये फॉल होतो, मार्केट वोलाटाईल असते. कधी असं होतं 1-2 वर्ष मार्केट काहीच रिटर्न देत नाही. मग त्यावेळेस खरी गरज असते पेशन्स ठेवण्याची. आणि त्यावेळेस महत्त्व असतं आपलं ॲसेट ॲलोकेशन करण्याचं प्रॉपर. तुमचं जर ॲसेट ॲलोकेशन झालं नाही, तुम्ही फक्त ऑनलाईन बघितलात की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये जास्त रिटर्न आहेत आणि पूर्ण इन्व्हेस्टमेंट त्यात केलात, तरीसुद्धा तुम्ही पेशंटली इन्व्हेस्टेड राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही पेशंटली इन्व्हेस्टेड राहा. आणि मार्केट डाऊन असतानासुद्धा मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आणि करेक्शन तर येत राहतात. मार्केटचं फीचर आहे करेक्शन. ज्यावेळेस मार्केट फॉल होतं त्यावेळेस तुम्हाला NAV जे आहे ते स्वस्तात भेटणार आहे. त्यामुळे तुमचा चांगला फायदा होणार आहे. आणि हे तुमचे इमोशन जे आहेत ते मॅनेज करण्यासाठी तुम्हाला ॲडवायझर लागतोच. कारण छोटी अमाऊंट असताना आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स असतो की छोटीशी अमाऊंट आहे, इन्व्हेस्ट करतो आहे. पण जसं जसं तुमचा पोर्टफोलिओ ग्रो व्हायला चालू होईल, तुम्हाला त्यावेळेस ॲडवायझर गरजेचा वाटतो. कारण आपण इमोशन कंट्रोल करू शकत नाही, आपल्या पैशावरती प्रेम असतं. त्यामुळे तुम्हाला जर SIP चालू करायची आहे, सिरियस आहात तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल, तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही पूर्णपणे तुमचं प्रॉपर गायडन्स करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देऊ आणि प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन करून देऊ. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.